वैभव सोहले यांना पाहतोय. सेकंड क्वार्टर फायनलचा मॅच पाहतोय आपण. दोन संघ. पहिला चेंडू प्लम यष्टांच्या समोर पकडलाय आणि पहिला चेंडू होती बिग ब्लो. जयेंद्र वाघे बॅक टू द आउट गॉन. थँक्यू डीजे. आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सीझनची ही पहिली स्पर्धा जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपण पाहतोय भव्य दिव्य असे हा आयोजन नियोजन आणि आपण पाहतोय की भरपूर प्रेक्षक भरपूर मान्यवर या आजच्या दिवसामध्ये इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडूवर पहिल्यांदा गडी बाद केलाय. जयेंद्र वाघे डगआउट मध्ये गेलाय. तर नवीन फलंदाज पाहतोय पण सोहन यांना पाहतोय. सोहन दळवी यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. एक धाव ते ऍड होताना पाहतोय. पंच बॅटला सन्माननीय जगदीश डोळे यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय जगदीश डोळे, आपणास विनंती आहे की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थान बनवायचं आहे. सन्माननीय जगदीश डोळे. बघा 2200 रुपयामध्ये श्री गणेश झालाय. पापडी संघाचा अकाउंट ओपन झालाय धावसंख्येचं. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि करत नाही चुकी. निलेश बंद्रे सस्त्यामध्ये वाद होताना पाहतोय. सेकंड विकेट डाऊन. बघा या षटकाचा विचार केला तर दोन महत्वाचे खेळाडू बाद होऊन परतलेत. जे सलामीला आले होते त्यांनी दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये गेल्यात सस्त्यामध्ये बाद होऊन. तर पाहतोय आपण फलंदाज आलाय आयुष वाघे. फुलटो चेंडू पोलने केलाय आणि चेंडू सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. बघा षटकार आलाय. या 6 धावांची धावफलक पाहिलं तर वेगाने पुढे जाते. 7 या आकड्यावरती विकेट घेतले होते परंतु षटकार आलाय. आता पाहिलं थोडस वैभव सुद्धा दर्पणामध्ये येताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केलं. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. पुन्हा एकदा पाहतो. तिसरी विकेट. तिसरा गडी बाद होतोय. तिसरा हादरा बसतोय पीर बाबा स्पोर्ट्स पापडी संघाला. आयुष बॅक टू द आउट गॉन. थँक्यू डीजे याला आज संधी थोडीशी कमी मिळेल. तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. स्टेजच्या समोर येऊन थांबायचं आहे. सर्व खेळाडू छोट्या मुलांनी बाउंड्रीवरती थांबायचं आहे. खेळाडूंनी स्टेजच्या समोर येऊन थांबायचं आहे. सन्माननीय विलासजी डोले यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपणास विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा बॉल या षटकातील प्रतीक आलाय स्ट्राईक वरती. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या टोला लागला चेंडू. बॉल पाहिलं तर कव्हर रिझन मध्ये गेला होता. तिकडे एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय.
या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू पानखांडा स्पोर्ट पानखांडा संघाचा कॅप्टन. त्यानंतर काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ओमकार हिलिम. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय, लगेच यायचं आहे. ओमकार हिलिम आपण लवकरात लवकर यायचं आहे. पानखांडा स्पोर्ट पानखांडा. सन्माननीय अनंताजी मोरगा, सन्माननीय अनंताजी मोरगा, आपण जर कुठे असेल तर लवकरात लवकर आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वामन काका आपल्याला इथे आवाज देत आहेत, अपील झालेली आहे. आणि फलंदाज इथे बाद होतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला इथे जाताना दिसतोय. अजय मडवी आपण पाहतोय दुसरं. शेवटचे 5 चेंडू आहेत, आपण पाहूया. या 5 चेंडूमध्ये किती धावा पापडी संघ इथे बनवतोय. बघा जवळजवळ पाहिलं तर 20 धावापर्यंत मजल मारण्याची गरज आहे, कारण एक फायटिंग टोटलपर्यंत जाण्याचा मनसुबा नक्कीच पापडी संघाचा असेल. त्याकरता नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर नयन जाधव यांना पाहतोय स्ट्राईक वरती. अजय पहिल्या चेंडूत गडी बाद केलाय. दुसरा चेंडू यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. पाहतो सोहन सारखा फलंदाजाला नॉनस्ट्राईक एंडला ठेवलाय. सोहन याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम आता यावेळेस पाहिलं तर नयन यांना करावं लागेल. अवलेस पातापान मिस टायमिंग झालेला. शतरक्षकाला चेंडूच्या खाली झेल होण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय, तो म्हणजे पीर बाबा पापडी या संघाचा. खूप चांगला परफॉर्मन्स इथे देत असताना साई कृपा राजावली हा संघ, जो पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय सुपर 5 मध्ये पोहोचला होता, आणि आजच्या दिवसामध्ये पापडी संघाने आपली हुकूमत गाजवलेली आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. नव्याने फलंदाज प्रथमेश येतोय. बॉल टाकून झाले 3. अजून सुद्धा पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि सोहन सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आता पाहतो प्रथमेश आलाय. प्रथमेश बरफ यांना पाहिलं तर सिंगल काढून द्यावं लागेल, स्ट्राईक रोटेट करावं लागेल. यावेळेस बॅटची लिडिंग एज. अजून एक विकेट डाऊन. आया राम गया राम सारखी विकेट डाऊन होताना पाहतोय आपण. लाईन लावलाय रेशनची पीरबाबा स्पोर्ट्स पापडी संघाने. आतापर्यंत आपण पाहतोय विकेट किती डाऊन झाल्यात, तर 6 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. धावसंख्या 8, बॉल टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवरती 7 ते 8 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल इथे आपल्याला पाहायला मिळू शकते. पाहूया या 2 चेंडूमध्ये किती धावांची मजल मारतोय पापडी संघ. विजय आलाय, नवीन फलंदाज विजय आलाय. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू बांधून ठेवलाय. या षटकाचा विचार करायला फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. मेडन ओव्हर येईल का या सामन्याचं दुसरं मेडन ओव्हर असेल जर हा चेंडू जर निर्धाव आला तर. अजय मडवी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, आणि पाहतो तर काय मेडन ओव्हर. 4 महत्वाचे विकेट घेतले आहेत. गोलंदाज पाहिलं तर अजय मडवी यांनी. बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत, आणि अजय मडवी यांनी विकेट हॅट्रिक देखील इथे घेतलेली आहे. म्हणजे 12 बॉलमध्ये 9 धावांचं आव्हान, एक माफकचं आव्हान इथे ठेवलं गेलंय.
तर आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एका संघाला मॅच खेळावी लागेल आणि एका संघाला डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळेल. तर एका बाजूने आपण पाहतोय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि विजय संघ अशा 2 चिठ्ठ्या आहेत. त्याच्यातून एक चिठ्ठी उचलली जाईल. एका संघाला बाय मिळेल, एका संघाला मॅच खेळावी लागेल. पाहूया कुठल्या संघाला बाय मिळेल. बाय मिळालंय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा. म्हणजे विजयी संघ आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा असा मॅच होणार आहे. बघा कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचे इथे नशीब उजळलेत. डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळालंय. म्हणजे विजयी संघ आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा असा मॅच होणार आहे. आता आपण पाहतोय अनंताजी मोरगा आपल्याला फ्रेम मध्ये दिसत आहेत. तर सन्माननीय सुरेशजी तांगडे काकांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. साई कृपा स्पोर्ट्स राजावली संघाला फक्त 6 धावा बनवायच्या आहेत. त्याची आपण नोंद घ्यायची आहे. तुम्हाला फक्त 6 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू पाहिला तेच तर्रार होता. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल, कारण महेश स्ट्राईक वरती असेल, निलेश बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला बॉल पाहिला तर निर्धावालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नलेश. यावेळेस फटका चांगला आहे. बॅक टू द बॉल खेळा होता. डाऊन द ग्राउंड. रोहित येतोय चेंडू जवळ आणि पाहतो तर मिसफील्ड होताना पाहतोय. सिंगल ची धाव जिकडे धाव होते तिकडे डबल मध्ये कन्वर्ट केलाय. चांगली विकेट. 2 धावांची धावसंख्या आपण पाहतोय 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 धावा आपण अगोदरच धावफलकावरती ऍड केलेल्या आहेत. म्हणजे 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता फक्त 4 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. अशा प्रकारे हा सामना इथे साई कृपा राजावली या संघाने इथे जिंकलेला आहे. चला राजावली संघाचे कर्णधार तुम्ही सुद्धा यायचंय टॉस साठी. राजावली संघाचे कर्णधार यायचंय टॉस साठी. बघा आज कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचे नशीब उजळलेत. त्यांनी मॅच जिंकला, एकविरा ट्रिप आणि आता फायनलमध्ये पोहोचलेत. म्हणजे एक बोकड देखील त्यांना मिळाला आहे निकेश भुरे यांच्याकडून. आणि जर फायनल जर मारली तर